चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आता. प्रूव्ह दॅट काइंडमध्येच एक थोडंसं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहे, टेक्स्टबुकमधलंच आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, सेक थिटा मायनस कॉस थिटा पहिल्या ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू राईट हँड साईडला दिलं आहे टॅन थिटा इंटू सेक थिटा. ओके, आपल्याला काही थंब रूल्स मी सांगितलेले होते. त्या थंब रूलमध्ये मागच्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं, सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट कुठून करायचं आहे, कॉम्प्लिकेटेड साईड जी आहे तिथून स्टार्ट करायचं. म्हणजे आपलं सोल्युशन स्टार्ट कुठून होणार आहे, लेफ्ट हँड साईडपासून स्टार्ट होणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट. सेकंड थिंग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज या साइन थिटा आणि कॉस थिटामध्ये कन्वर्ट करून घ्यायच्या. ओके, साइन थिटा आणि कॉस थिटामध्ये कन्वर्ट केल्यानंतर मग त्याला सिम्प्लिफाय करायचं आणि मग बघूयात आपण पुढे काय काय होतं ते. चलो स्टार्ट करूयात. स्टार्ट करताना मी सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्लेक्स साईड जी आहे लेफ्ट हँड साईड आहे, लेफ्ट हँड साईडने स्टार्ट करतो. सो LHS काय सांगते आपल्याला, LHS सेक थिटा मायनस कॉस थिटा पहिल्यांदा ॲज इट इज लिहून घेतो मी, इंटू कॉट थिटा प्लस टॅन थिटा. ओके, राईट हँड साईड सध्या राहू द्या ॲज इट इज. आता याला मी काय करतो, याला मी प्रत्येक टर्मला बेसिक आपल्या ज्या टर्म्स आहेत साइन थिटा आणि कॉस थिटा यामध्ये कन्वर्ट करतो. साइन थिटा आणि कॉस थिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी सेकचं रिलेशन कशासोबत आहे, सेकचं रिलेशन आहे कॉस सोबत. तर सेकला मी लिहू शकतो 1 कॉस थिटा. सेकंड टर्म काय आहे यानंतर मायनस कॉस थिटा, ऑलरेडी तो कॉसच्याच फॉर्ममध्ये आहे, याला काय करायचं नाही, ॲज इट इज ठेवूयात. ओके, पुढे इथे मला काय दिसतंय, कॉट थिटा प्लस टॅन थिटा. मग कॉट थिटाला आपल्याला काय लिहिता येतं, कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. काय केलं आपण सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप ही केली की सगळ्या टर्म आपण साइन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफायमध्ये बेसिक सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मोस्टली हेच करावं लागतं, आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. यामध्ये जर मी क्रॉस मल्टिप्लाय केला, फर्स्ट ब्रॅकेट काय मिळेल आपल्याला, करा चलो क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू, इथे खाली काही नाही आहे याचा अर्थ इथे 1 आहे. सो 1 इंटू 1 इज 1, मायनस टर्म जे आहे मायनस साईन ते ॲज इट इज राहते. आणि त्यानंतर कॉस इंटू कॉस काय येईल, कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू 1 आला मला कॉस थिटा. ओके, नेक्स्ट आता सेकंड ब्रॅकेटमध्ये मला काय मिळतंय, कॉस इंटू कॉस काय मिळालं, कॉस स्क्वेअर थिटा. ओके, प्लस मधली साईन ॲज इट इज, साईन इंटू साईन मला मिळेल साईन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटर्स सेम नाही आहेत त्यामुळं साइन थिटा इंटू कॉस थिटा ॲज इट इज. ओके, सिम्प्लिफिकेशनची मी फर्स्ट स्टेप घेतली. फर्स्ट स्टेपमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आता हे लक्षात येतं आहे, काय लक्षात येतं आहे, आपल्याला यामध्ये स्क्वेअर्स मिळालेले आहेत. ओके, इथे पण एक स्क्वेअर मिळाला, इथे पण स्क्वेअर मिळाला. स्क्वेअर मिळाल्यानंतर आपण काय यूज करू शकतो, आपण आयडेंटिटी यूज करू शकतो. आपल्याला आयडेंटिटीच यूज करावी लागते जर आपल्या इक्वेशनमध्ये स्क्वेअर आला तर. एक आयडेंटिटी तर इथं ऑलरेडी आहे, बघा जरा कुठली आयडेंटिटी आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. पहिली आयडेंटिटी काय सांगते, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. ओके, ती आयडेंटिटी जर मी लिहिली, त्या आयडेंटिटीनुसार मला काय लिहिता येईल, वी हॅव साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे रिझन आहे, वी हॅव. ओके, मग यावरून मला हे पण लिहिता येईल, अँड साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, हा 1 आहे, हा कॉस स्क्वेअर थिटा मी जर पलीकडे नेला तर मला तो मायनसमध्ये मिळेल. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. असं काय केलं, दोन्ही ब्रॅकेटचे न्यूमरेटर बघा, पहिल्या ब्रॅकेटचा न्यूमरेटर आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, तो मला आणायचा होता, म्हणजे याची व्हॅल्यू मला मिळेल साइन स्क्वेअर थिटा. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ॲज इट इज आपली पहिली आयडेंटिटी आहे, या व्हॅल्यूज मी रिझन आता लिहिलेले आहे त्यामुळे पुन्हा रिझन लिहायची गरज नाही आहे. हे रिझन मी जर पुट केले मला काय मिळतं आहे, व्हॉट आय एम गोइंग टू गेट, नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मला मिळाला आहे तो साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा ॲज इट इज इंटू सेकंड ब्रॅकेट. ही व्हॅल्यू काय आहे, न्यूमरेटर काय आहे, आयडेंटिटी आहे, व्हॅल्यू काय आहे 1 डिवायडेड बाय खाली काय मिळतंय साइन थिटा इंटू कॉस थिटा. चलो साइन थिटा इंटू कॉस थिटा. सध्या काहीच करू शकत नाही मी, याला ॲज इट इज ठेवतो. ओके, आता नेक्स्ट यामध्ये आता काही कॅन्सल होतंय का बघा, काही कॉमन निघतंय का किंवा काही कॅन्सल होतंय का हे चेक करायचं. यामध्ये मला काय दिसतंय, इथे साइन स्क्वेअर थिटा आहे,
इथे साईन थिटा आहे. साईन थिटा आणि साईन स्क्वेअर थिटामधला एक हे आपण कॅन्सल करू शकतो. सो हा आणि हा एक स्क्वेअरमधला एक साईन थिटा कॅन्सल होईल. ओके, राहतंय काय मग? जर मी कॅन्सल केल्यानंतर आता मग काय मिळालं मला मिळाला इथं साईन थिटा अपॉन कॉस थिटा आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय मिळालं 1 अपॉन कॉस थिटा. लगेच घाई करू नका, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर वगैरे करत बसायची गरज नाहीये. का गरज नाहीये? आपली राईट हँड साईड आपल्याला काय पाहिजे? राईट हँड साईडला आपल्याला काय पाहिजे? वी नीड टॅन थिटा, वी नीड सेक थिटा. दिसतोय का यामध्ये कुठे? जे काय आलंय त्यामध्ये बघा साईन थिटा अपॉन कॉस थिटा आहे. साईन थिटा अपॉन कॉस थिटाची व्हॅल्यू काय असते? साईन थिटा अपॉन कॉस थिटा असतो टॅन थिटा. आणि 1 अपॉन कॉस काय असतो? 1 अपॉन कॉस, 1 अपॉन कॉस इज सेक थिटा. मिळाले आपल्याला राईट हँड साईड. हेन्स प्रूव्ड. काय प्रूव्ह केलं आपण? दॅट लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. ओके, काय काय केलं बघा. फक्त स्टेप्स ज्या सांगितल्या त्या फॉलो करायच्या. कॉम्प्लिकेटेड साईडने स्टार्ट करायचा, साईन कॉसमध्ये कन्वर्ट करायचा, सिम्प्लिफाय करायचा. सिम्प्लिफिकेशनमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करावा लागतो. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काहीतरी कॅन्सल होईल किंवा काहीतरी कॉमन निघेल. इथं कॅन्सल झालंय. कॅन्सल केलं आपण. लक्षात घ्या इथे मल्टिप्लिकेशन साईन आहे. तुम्ही म्हणाल सर क्रॉस मल्टिप्लिकेशन का नाही केलं? इथे प्लस साईन होते मध्ये म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. इथे प्लस साईन नाही आहे, इथे काय आहे? मल्टिप्लिकेशन साईन आहे. देअरफॉर आपण डायरेक्टली कॅन्सल सुद्धा करू शकतो. सो कॅन्सल केलं मी. राहिलं काय? सो अँड सो. राईट हँड साईडकडे बघितलं मी. काय आपल्याला राईट हँड साईडला काय पाहिजे? आपल्याला पाहिजे टॅन थिटा, आपल्याला पाहिजे सेक थिटा. टॅन दिसतोय का इथे? साईन अपॉन कॉस इज टॅन. व्हेरी गुड. चला टॅन थिटा मिळाला. सेक पाहिजे. सेक कसा मिळेल आपल्याला? 1 अपॉन कॉस इज सेक थिटा. व्हेरी गुड. चला ही पण व्हॅल्यू मिळाली. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. अरे वा, वी गॉट द राईट हँड साईड. ओके, हेन्स इट इज प्रूव्ड. हा क्वेश्चन जर आला तर हा 3 मार्क्ससाठी येऊ शकतो. ओके, प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला सिंपल या स्टेप्स फक्त फॉलो करायच्या. चला प्रूव्ह दॅट टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे. हे काय जास्त अवघड नाही आहे. टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू 2 हा दिलेला आहे. विचारलं काय? शो दॅट टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. हे पण 2च आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, हे असं लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड टाईपचं एक्झाम्पल नाही आहे. काहीतरी दिले आणि त्यावरून आपल्याला दुसरं काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. काय आपलं थिंकिंग लेवल असणार आहे? आपल्या थिंकिंगची प्रोसेस काय असणार आहे यामध्ये? एक्झाममध्ये क्वेश्चन आला चला सो अँड सो. लक्षात घ्या एक्झाममध्ये तुम्हाला या टाईपचं वेगळं सुद्धा एक्झाम्पल येऊ शकतं. इथे टॅन दिलं आहे, कदाचित कॉटवाला एक्झाम्पल असू शकतो. 2 व्हॅल्यू दिली, त्याऐवजी एखादी 3 किंवा 4 काही व्हॅल्यू देऊ शकतात. थिंकिंग तुमचं डेव्हलप झालं पाहिजे की कुठलाही क्वेश्चन माझ्यासमोर आला तिथे मला रेफरन्स काय नाही आहे, तिथे मला मदत करायला सर नाही आहे, तिथे मला कोणी नाही आहे आणि मला स्वतः तिथे काहीतरी सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर मी कसा स्टार्ट करणार आहे? स्टार्ट करण्यासाठी काय आहे? आपल्याला दिलेलं काय आहे? टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. विचारलं काय आहे? त्यामध्ये टॅन स्क्वेअर थिटा आणि 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा आहे. दोन्हीमध्ये काय रिलेशन आहे हो? याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर तर मग मी डायरेक्टली केला, मग सर 2चा स्क्वेअर 4 येईल. येऊ द्या, नो प्रॉब्लेम. अजून एखादी टर्म इथं काहीतरी मिसिंग होते का? स्क्वेअर घेतल्यानंतर सॉल्व करताना आपल्या लक्षात येईल. काय करेन मी? एक तर मला क्लिअर आहे की मला जर इथं स्क्वेअर पाहिजे याचा अर्थ दिलेल्या गोष्टीचा मला स्क्वेअर केला पाहिजे. दिलेली गोष्ट जी आहे ती पहिल्यांदा मी लिहून घेतो. सोल्युशन काय? सोल्युशनमध्ये वी हॅव काही असेल तर त्याला आपण म्हणतो वी हॅव टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. आता इथे LHS RHS वगैरे करत बसू नका. जे काय दिलंय ते ॲज इट इज लिहून घ्या. मला स्क्वेअर करावं लागेल. मी केला स्क्वेअर. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला. आता याचा स्क्वेअर करताना टॅन स्क्वेअर प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर नाही होणार आहे. आपल्याला एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपण अल्जेब्रामध्ये सुरुवातीला हे एक्सपान्शन शिकलोय. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये प्लस साईन आहे. हा ए आहे, हा बी आहे. बघा ही प्लस साईन आहे मध्ये. ही जी टर्म आहे आपली ही असणारे ए, ही जी अख्खी टर्म आहे ही असणारे बी आणि मध्ये साईन कुठली आहे? प्लस. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कुठला यूज करावा लागेल? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय आहे व्हॅल्यू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरची? कम ऑन, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. काय मिळालं मला? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, स्कूलमध्ये आपण ऑलरेडी हेच फॉर्म्युले शिकलेलो आहेत. हेच एक्सपान्शन आपल्याला इथे यूज करायचं. मग हे एक्सपान्शन जर मी यूज केलं तर मला काय मिळेल? नेक्स्ट स्टेप. देअरफॉर याचं मी एक्सपान्शन केलं. डायरेक्टली लिहू. एक्सपान्शन काय असेल? टॅन स्क्वेअर थिटा. ओके, ए स्क्वेअर आला प्लस नेक्स्ट स्टेप काय आहे? 2 इंटू ए काय आहे? ए इज टॅन थिटा. बी काय आहे? 1 अपॉन टॅन थिटा प्लस
बी स्क्वेअर हा बी आहे, बीचा स्क्वेअर करायचा आहे 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू राईट हँड साईडला 2 आहे, 2चा स्क्वेअर काय असतो 4. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मी यूज केला. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर यूज करून मला काहीतरी मिळालं, त्यामध्ये एक इक्वेशन मिळालं लेफ्ट हँड साईडला आणि 3 टर्म त्या इक्वेशनमध्ये आहे, तर राईट हँड साईडला 4 मिळाला. आता चला सिम्प्लिफाय करायचे. सिम्प्लिफाय करत असताना मला कुठली टर्म कॅन्सल होतीये का? सेकंड टर्म बघा, सेकंड टर्ममध्ये काय दिसतंय? टॅन थिटा दिसतोय, टॅन थिटा दिसतोय, कॅन्सल होऊ शकतो. ओके चला, सिम्पल झालं, कॅन्सल झालं. आता नेक्स्ट स्टेप मी लिहितो. काय आहे माझे नेक्स्ट स्टेप? पहिली टर्म ॲज इट इज टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 ॲज इट इज, हे दोन्ही कॅन्सल झाले म्हणजे ते 1 राहिला, 2 × 1 = 2 प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू राईट हँड साईडला काय आपल्या 4 आहे. विचारले काय? विचारलेले त्यामध्ये आपल्याला टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा पाहिजे. यामध्ये दिसतोय का टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा? टॅन स्क्वेअर थिटा मिळाला, 1/tan स्क्वेअर थिटा पण मिळाला. काय नको यामध्ये? 2 आपल्याला नको इथे. 2 मी इकडे घेतो राईट हँड साईडला. काय होईल मग? 2 जर मी राईट हँड साईडला घेतला तर मला मिळेल टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू राईट हँड साईडला काय ऑलरेडी 4 आहे, त्याला हात लावणार का? नाही, तो ॲज इट इज लिहिणार. इकडे 2 काय प्लस आहे, राईट हँड साईडला गेला तो काय होईल? इट विल बी मायनस. मग 2 जर तिकडे गेला आणि मायनस झाला, मी यातून हो मायनस करतो. देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 - 2 काय झाला? 2 मिळालं का आन्सर? हेन्स प्रूव्ड. सिंपल. प्रूव्ह दॅटवाले काही सिंपल एक्झाम्पल्स सॉल्व केल्यानंतर थोडेसे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल यायला सुरुवात होतात. आता कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पलमध्ये हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे. sec⁴A थिटाच्या ऐवजी इथे कॅपिटल ए यूज केला आहे इंटू 1 - sin⁴A मायनस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. तुम्ही म्हणाल सर raised⁴ आहे 2 ठिकाणी. आमचे जे फॉर्म्युले आहेत, आमच्या फॉर्म्युल्यामध्ये raised⁴चा फॉर्म्युलाच नाही आहे, आपल्याकडे फक्त स्क्वेअरचे फॉर्म्युले आहेत. मग याला काय करायचं? सिंपल आहे. क्वेश्चनमध्ये तुमच्या आन्सरची हिंट लपलेली असते. काय हिंट आहे यामध्ये? बघा, एक तर आहे sec⁴A. काय सांगितलंय आपल्याला? सेक वगैरे कुठलाही स्टेप असतील, कुठलाही टर्म असतील, आपल्याला त्याला कन्वर्ट काय करायचं आहे? साइन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. चला, त्याचा प्रश्न मिटला. त्यानंतर 1 - sin⁴A आहे. raised⁴चा फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे. इट्स ओके. आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, आयडेंटिटीज आहेत, त्याला आपण स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये आणू शकतो. सिंपल आहे. तिथपर्यंत आपण नाही पोहोचू शकत, त्याला तर आपण आपल्यापर्यंत आणू शकतो. याचा अर्थ आपल्याला हे फॉर्म्युले जे आहेत, हे फॉर्म्युले पहिली गोष्ट साइन कॉसमध्ये कन्वर्ट करा. दुसरी गोष्ट raised⁴ जो आहे तो raised⁴ असं करता येईल का? ओके, बघूयात. चला, पहिल्यांदा काय करणार मी? लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईडला काय सिम्प्लिफाय करायला नाहीच आहे, तर मी स्टार्ट करतो लेफ्ट हँड साईडकडून. लेफ्ट हँड साईड आहे, पहिल्यांदा मी लिहून घेतो sec⁴A इंटू ब्रॅकेट 1 - sin⁴A मायनस 2tan स्क्वेअर A. ठीक आहे, 2tan स्क्वेअरला सध्या आपण साईडलाच ठेवूयात. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कॉम्प्लिकेटेड आहेत, त्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करू. sec⁴A ला मी काय करू शकतो? आय कॅन राईट cos⁴A. ओके, पुढे ब्रॅकेटमध्ये मला काय दिसतंय? या ब्रॅकेटला मी थोडंसं वेगळं लिहितो. 1 आहे, 1 हा 1चा स्क्वेअर असतो, मायनस sin⁴ आहे, याला मी असं लिहू sin⁴A चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा बरोबर आहे का? sin⁴ म्हणजेच काय? साईनची पॉवर 4. 4 कधी येते पॉवर? 2 ची परत पॉवर 2 घेतली, पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं, मला 4 मिळू शकतो. मग मी इथे लिहिलं sin⁴A चा स्क्वेअर मायनस 2tan स्क्वेअर A ॲज इट इज, त्याला नाही हात लावत आपण. ओके, आता बघा इथं cos⁴ आला. हा जो ब्रॅकेट आहे हा आपल्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करावा लागेल. या ब्रॅकेटमध्ये मला काय दिसतंय? 1 स्क्वेअर आहे आणि साइन स्क्वेअरचा पण स्क्वेअर आहे. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? A² - B². हे कसं कळलं मला? पहिल्याचा स्क्वेअर लिहिला, मध्ये मायनस साईन आहे. जिथं स्क्वेअर असेल आणि मायनस साईन असेल तिथे 99% एक केसेसमध्ये तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करावा लागतो. A² - B². मग काय याचं एक्सपान्शन काय आहे? A - B इंटू A + B. लक्षात घ्या, तुम्हाला A + B ब्रॅकेट स्क्वेअर,
ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हे 3 फॉर्म्युले तरी मिनिमम माहिती पाहिजेत एक्सपान्शनमधले. हा फॉर्म्युला मी इथे पुट केला. या फॉर्म्युल्यामध्ये मला काय दिसतंय, ए मायनस बी, ए प्लस बी. यातला ए काय आहे आपला, एची व्हॅल्यू आहे आपली 1. बी काय आहे, बीची व्हॅल्यू आहे साइन स्क्वेअर ए. आणि मग हा फॉर्म्युला जर मी यूज करतोय तर मला काय मिळेल आता नेक्स्ट स्टेप, या फॉर्म्युलानुसार इज इक्वल टू हा ॲज इट इज टू, सध्या याला नको हात लावायला, पहिला याला सिम्प्लिफाय करून टाकू. 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअरला ए प्लस बी, ए मायनस बीने कसं लिहिता येईल, ए मायनस बी म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए ॲज इट इज. तुम्ही म्हणाल सर साइन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करायला सांगितलं आहे, टॅन स्क्वेअरला तसंच का ठेवलं, त्याचं एक रिझन आहे, त्याला पण तुम्ही कन्वर्ट केला काही प्रॉब्लेम नाही. पण प्रत्येक ठिकाणी मला मग साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर लिहित जावं लागेल. ओके, त्यामुळे मी तो सध्या तसंच ठेवतोय. ओके, नंतर आपण त्याला कन्वर्ट करू किंवा अदरवाईज ॲज इट इज पण आन्सर आपण आणू शकतो. बघूयात आता. चला, यामध्ये आता मला काय मिळालं, 1 मायनस साइन स्क्वेअर ए, 1 मायनस साइन स्क्वेअर ए जर असेल तर याच्याशी रिलेटेड आपल्याला कुठली टर्म मिळू शकते. 1 मायनस साइन स्क्वेअर ए काय आहे, आयडेंटिटी आहे, फर्स्ट आयडेंटिटी. फर्स्ट आयडेंटिटी काय सांगते मला, फर्स्ट आयडेंटिटीमध्ये आपल्याला मिळतं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता म्हणाल सर थीटा कुठून आला, हा फॉर्म्युला लिहितोय मी, ए पण लिहू शकतो आपण, नो प्रॉब्लेम. साइन स्क्वेअर थीटा जर मी इकडे नेला तर मला काय मिळेल, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू मला काय मिळू शकते, ती मिळू शकते मला कॉस स्क्वेअर थीटा. ही टर्म मला इथे पुट करता येईल. इथे जर मी ही टर्म पुट केली तर माझी नेक्स्ट स्टेप काय असेल, नेक्स्ट स्टेप असेल 1 अपॉन कॉस रेस टू 4 ॲज इट इज. तुला नाही बाळा मी हात लावत. ओके, त्यानंतर नेक्स्ट 1 मायनस साइन स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल, कॉस स्क्वेअर. ओके, त्यानंतर पुढचा ब्रॅकेट काही नाही करायचं, याला ॲज इट इज मायनस 2 टाइम्स टॅन स्क्वेअर ॲज इट इज. ओके, बघा एका स्टेपमध्ये मी एक एक चेंज करत फक्त चाललेलो आहे. जसं तुम्हाला त्याच्यावरती कमांड येईल, जसं तुम्हाला ते अजून सिम्पल वाटेल, तुम्ही ॲट ए टाइम 2 स्टेपसुद्धा एका स्टेपमध्ये करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, पण चुकू शकतं त्याने, तुमचा आन्सर रॉंग होऊ शकतं, त्यापेक्षा बेटर वे आहे 2 स्टेप वाढू द्या, नो प्रॉब्लेम. स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात. आता मी कॉस स्क्वेअर ए घेतला, इथे मला कॉस रेस टू 4 ए आहे. काय कॅन्सल करू शकतो, लक्षात घ्या सगळ्या टर्म, या तिन्ही टर्म्स एकमेकांना मल्टिप्लाइड आहेत. याचा अर्थ हा जो कॉस स्क्वेअर आहे आणि या 4 मधला 2 मी कॅन्सल करू शकतो. ओके, काय राहील मग मला नेक्स्ट स्टेप काय असेल माझी, पहिल्या स्टेपमध्ये टर्ममध्ये राहिलं माझं कॉस स्क्वेअर ए इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 टाइम्स टॅन स्क्वेअर ए. आता इथे आपल्याला ऑप्शन आहे, टॅन स्क्वेअरला तुम्ही इथं पाहिजे तर कन्वर्ट करू शकता. दोन्ही मेथड मी करून दाखवतो. आता 3 टर्म आहेत, 2 टर्म पहिल्या मल्टिप्लाइड आहेत, तिसरी टर्म 2 टॅन स्क्वेअर ए मायनस आहे. पहिल्या 2 टर्मला मी काय करतो, आता आत मल्टिप्लाय करा, सिम्प्लिफाय करत जायचं आहे. आता ह्याने आत मल्टिप्लाय केलं, मला पहिली टर्म मिळाली 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. इथं तुम्ही आता पाहिजे तर याला -2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए कन्वर्ट करू शकता. आता मी काय केलं बघा, टॅन स्क्वेअर एला मी कन्वर्ट केला साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअरमध्ये, सगळं आलं साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरमध्ये. काय काय दिसतंय आता आपल्याला, या ठिकाणी काय आहे 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए असाच राहू द्या, प्लस ही टर्म आणि ही टर्म सेम आहे, इथे -2 आहे. म्हणजे जर मी या 2 टर्मला सिम्प्लिफाय केलं तर इथे मला काय मिळणार आहे, आय विल गेट निगेटिव्ह साईन. का निगेटिव्ह साईन, पहिली टर्म आहे साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर प्लस दुसरी टर्म आहे -2 टाइम्स साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. 1 - 2 इज -1 म्हणजे मायनस साईन आली. ही फर्स्ट टर्म आणि यातून ही टर्म मायनस केली, प्लस मायनस आहे, सबट्रॅक्शन करतो आपण. मोठ्या जी संख्या असेल, मोठी जी टर्म असेल त्याची साईन देतो. मोठी टर्म आहे 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए, यातून हा 1 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस केला, राहिला काय, एकच साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए राहील, पण तो काय राहणार आहे, निगेटिव्ह राहणार आहे. म्हणजे मला इथं काय मिळेल, मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. ओके, कन्फ्यूज होऊ नका. इथे एक टर्म आहे -2 टाइम्स तीच टर्म आहे, म्हणजे थोडक्यात हा एक पेन आहे, इथे -2 पेन आहेत निगेटिव्ह साईनमध्ये. मग दोन्ही जर मी मायनस केले तर मला काय मिळेल, निगेटिव्ह साईन मिळेल आणि एकच पेन शिल्लक राहणार.
तो हा एक सिंगल पेन आपल्याला मिळाला. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय आहेत? डिनॉमिनेटर सेम आहेत. डिनॉमिनेटर जर सेम असतील तर न्यूमरेटरचं काय होणार? डायरेक्टली सबट्रॅक्शन होणार. 1 मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. व्हॉट इज द न्यूमरेटर? 1 मायनस साइन स्क्वेअर. काय आहे ही आयडेंटिटी आहे. त्याची व्हॅल्यू काय असते? कॉस स्क्वेअर असते. सो मला इथे काय मिळेल? कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. झालं दोन्ही कॅन्सल. आन्सर काय येईल? 1. म्हणजेच काय आलं? RHS. म्हणजेच आपण काय केलं? हेन्स प्रूव्ड. आपण हे प्रूव्ह केलं. ओके. दुसरी मेथड, यामध्येच तुम्हाला समजा हे जरा जास्त कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर दुसरी मेथड काय आहे? ही जी टॅन स्क्वेअर ए आहे हा मी तसाच ठेवतो. ओके. ही जी टर्म आहे 1 अपॉन कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर मायनस 2 टॅन स्क्वेअर. ओके. यामध्ये आपण असं करू शकतो 1 अपॉन कॉस स्क्वेअर. 1 अपॉन कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते? 1 अपॉन कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू असते सेक स्क्वेअर. ओके. प्लस हे काय आहे? साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. आता आपण उलटं जातोय. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो? टॅन स्क्वेअर मायनस हा 2 टॅन स्क्वेअर ॲज इट इज. 2 टॅन स्क्वेअर ॲज इट इज. बघा या स्टेप नंतर किंवा ही जी टर्म आहे ही टर्म आणि ही टर्म अशीच ठेवली आणि हा जो टॅन स्क्वेअर ए आहे तो मी इथे ॲज इट इज घेतलाय. आता यामध्ये सेक स्क्वेअर ए ॲज इट इज जसं इथं केलं होतं 1 पेन मायनस 2 पेन, तसंच टॅन स्क्वेअर मायनस 2 टॅन स्क्वेअर काय आहे? मायनस टॅन स्क्वेअर. मोठ्या टर्ममधनं लहान टर्म मायनस केली, मोठ्या टर्मची साईन आली. साइन स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए. आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे. काय आहे ती? 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. टॅन स्क्वेअर पलीकडे न्या, काय येईल? सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. मग याची व्हॅल्यू काय येणार आहे? विच इज इक्वल टू 1, विच इज RHS, विच इज इक्वल टू और इट इज हेन्स प्रूव्ड. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते, कदाचित एक्झाममध्ये आपल्याला हे सुचणार नाही, सेक स्क्वेअर टॅन स्क्वेअर आला आता मी काय करू, राईट? मग तुम्ही या मेथडने जाऊ शकता. किंवा तुम्हाला वाटते सर ह्याला फार वेळ जाऊ शकतो आमचा, हे साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर कन्वर्ट करा, मला डायरेक्टली हे पण येऊ शकतो. दोन्ही मेथडनी तुम्हाला मार्क्स जे आहेत ते सेम मिळणार आहेत. कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करा. ॲट द एंड काय आहे? आपलं आन्सर करेक्ट आलं पाहिजे. पहिली मेथड म्हणजे पहिली स्टेप, आन्सर करेक्ट पाहिजे. दुसरी स्टेप आहे ते आन्सर आपलं फास्ट आलं पाहिजे. पहिलं तर आपल्याला करेक्ट आणूयात. करेक्टची प्रॅक्टिस झाली. फास्ट कसं आणता येईल? तर डायरेक्टली आपण हे फॉर्म्युलाज यूज करू शकतो. ओके. ह्या 2 स्टेप लक्षात ठेवा. ओके. सो मोठा जर क्वेश्चन असेल तरीसुद्धा प्रूव्ह दॅटमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी तेच फॉर्म्युले, त्याच आयडेंटिटी आणि त्याच स्टेप्स यूज करावे लागतात. आता प्रूव्ह दॅट टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत यामध्ये थोडंसं अजून कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल एक आपण बघूयात. 6.1 मधलंच एक्झाम्पल आहे. प्रूव्ह दॅट टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू सो अँड सो. हे राईट हँड साईड जर तुम्ही बघितली ही खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि याला सिम्प्लिफाय करायला यामध्ये ना तर स्क्वेअर आहे म्हणजे कुठली आयडेंटिटी यूज करू शकत नाही, यामध्ये ना मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे काही कॉमनही काढू शकत नाही, काही कॅन्सलही होऊ शकत नाही. मग काय करायचं? आपण नॉर्मली म्हणतो की कॉम्प्लिकेटेड साईडने स्टार्ट करायचं, बट या केसमध्ये ती मेथड किंवा त्या स्टेप्स आपल्याला यूज करता येणार नाहीत. मग आता काय करायचं? यामध्ये नीट बघा. लेफ्ट हँड साईडने स्टार्ट करूयात आपण. लेफ्ट हँड साईड आहे टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. तुम्ही म्हणाल सर आता मग काही एक्झाम्पल जर असे असले तर आम्हाला समजणार कसं? हे मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिसने येतं. जेवढी तुमची प्रॅक्टिस असेल तेवढं तुम्हाला क्लिक होणार आहे. बघा एक्झाम्पल कुठलेही जरी त्यांनी विचारले ट्रिग्नॉमेट्रीचे, नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी तुमचे एक्झाम्पल्स तुमच्या टेक्स्टबुकमध्येच येतील. थोडेसे चेंजेस त्यामध्ये काही असतील, थोडंसं त्यामध्ये काही प्लस मायनस चेंज केलेलं असेल किंवा काही टर्म्स आहेत ते चेंज केलेले असतील. मग हे जे चेंजेस आहेत हे तुम्हाला एक्झाममध्ये कसे कळणार? तर तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस येईल, एक्झाम्पल बघितल्या तुम्हाला ते क्लिक होतं की अच्छा हे जर मी यूज केलं तर यामध्ये अमुक अमुक अशा प्रकारची टर्म मला मिळू शकते जी मला या टर्मकडे लीड करू शकते. आता यामध्ये राईट हँड साईडला जर बघितलं टॅन थिटा न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीकडे. इथे न्यूमरेटरमध्ये टॅन थिटा आहे, सेक थिटा आहे, इथे पण सेक थिटा, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे आपल्याकडे फक्त मायनस आहे. म्हणजे आपल्याला प्लस पण आणला पाहिजे. प्लस जर आणायचं आहे मॅथमॅटिक्समध्ये एक मेथड आहे ज्याला आपण म्हणतो रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन जर आपण करतोय, रॅशनलायझेशन म्हणजे काय? कन्वर्टिंग द नंबर इंटू रॅशनल फॉर्म. रॅशनल फॉर्म म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये. मग यामध्ये आपण काय करतो? डिनॉमिनेटरमध्ये जर आपल्या मायनस साईन असेल तर प्लस साईनने आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो. व्हॅल्यू चेंज होते का? व्हॅल्यू चेंज होत नाही, पण आपल्याला काहीतरी टर्म अशी मिळते ज्यावरून आपल्याला या टर्मपर्यंत पोहोचता येऊ शकतं.
मग आता चला रॅशनलाइज केलं, रॅशनलाइज केल्यानंतर मला नेक्स्ट स्टेप काय होईल, मल्टिप्लिकेशन आहे, स्ट्रेट मल्टिप्लाय करा टॅन थिटा इंटू दिस, मग मी टॅन थिटा मल्टिप्लाइड बाय हे लिहितो ॲज इट इज सेक थिटा प्लस 1 डिवायडेड बाय खाली काय मिळेल मला सेक थिटा मायनस 1 सेक थिटा प्लस 1. रॅशनलाइज केल्यानंतर आपल्याला नेहमी ही स्टेप मिळते ज्यामध्ये आपल्याला एक प्लस मिळतो आणि एक मायनस मिळतो. म्हणजेच काय ए प्लस बी ए मायनस बी. काय आहे फॉर्म्युला ए प्लस बी इंटू ए मायनस बीचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, राईट. तो जर फॉर्म्युला मी यूज केला मला काय मिळेल इथे ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर, ए आहे माझा सेक, मग सेक स्क्वेअर थिटा मायनस बी स्क्वेअर काय आहे 1. ओके, आता काय मिळालं मला सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. जिथं स्क्वेअर येतो काय आहे आपला थंब रूल, जिथं स्क्वेअर येतो त्या ठिकाणी मला काय यूज करायचं आहे, आयडेंटिटी यूज करायची आहे. आपल्याला कुठली आयडेंटिटी यूज करावी लागेल, सेकंड आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो सेक स्क्वेअर थिटा असतो. म्हणजेच जर मी 1 पलीकडे नेला तर काय मिळेल टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 हीच टर्म आली आहे इथं. ओके, म्हणजे आता मला काय करता येईल त्या टर्मला रिप्लेस करता येईल. कशाने रिप्लेस करणार आहे मी आता ही टर्म टॅन स्क्वेअर थिटाने रिप्लेस करणार. सो काय मिळेल मला इज इक्वल टू न्यूमरेटर ॲज इट इज ठेवूयात टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस 1 डिवायडेड बाय सेक स्क्वेअर मायनस 1ची व्हॅल्यू काय आहे टॅन स्क्वेअर थिटा. ओके, आता यामध्ये काय कॅन्सल होऊ शकतं, टॅन स्क्वेअरमधला एक आणि हा टॅन थिटा कॅन्सल होईल. म्हणजे मला आता सिम्प्लिफाईड एक टर्म मिळाली, काय मिळाली सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. हीच व्हॅल्यू कशाची आहे तर या लेफ्ट हँड साईडची ही व्हॅल्यू आहे. ओके, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड काय आहेत सेम आहेत. म्हणजेच काय आहे आपलं टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1चीच व्हॅल्यू मला काय मिळाली सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. ओके, काय झालंय फक्त उलटं झालंय, मायनसच्या ऐवजी प्लस आलेलं आहे. ओके, आता यामध्ये राईट हँड साईड बघा आपल्याला काय राईट हँड साईडमध्ये काय दिसतंय टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 न्यूमरेटरमध्ये प्लस 1 आहे, इथे आलाय न्यूमरेटरमध्ये प्लस 1. डिनॉमिनेटरमध्ये काय आहे सेक थिटा मायनस 1, इथे आलं डिनॉमिनेटरमध्ये सेक थिटा मायनस 1. मग आता सर हे मध्ये प्लस इक्वल टू साईन आहे, दोन साईड्स आहेत, याला सेम मी कसं दाखवू. ओके, रेशोज हा जो टॉपिक तुम्ही शिकला असेल तर रेशोमध्ये एक थेरम आहे किंवा एक रेशोची प्रॉपर्टी आहे, दॅट प्रॉपर्टी ऑफ इक्वल रेशोज. रेशोज जर इक्वल असतील म्हणजे काय, सपोज मी एक नवीन एखादा रेशो लिहून तुम्हाला दाखवतो. समजा एक रेशो मी लिहितोय 1/2. ओके, प्रॉपर्टी जर तुम्हाला माहीत नसेल तर बघा 1/2 हा एक रेशो आहे. या रेशोला इक्विव्हॅलंट दुसरा एखादा रेशो समजा मी लिहिला, समजा 3/6. ओके, 3/6 म्हणजेच 1/2 कॅन्सल तुम्ही जर केलं 3 ने तर 1/2 मिळेल. आता या रेशोची जर मी ॲडिशन केली, काय येईल ॲडिशन न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर डिनॉमिनेटर प्लस डिनॉमिनेटर असं जर मी केलं तर काय येईल 1 + 3 अपॉन 2 + 6. काय आलं 1 + 3 इज 4, 2 + 6 किती आला 8, दोन्ही कॅन्सल केलं 4 1 जा 4, 4 2 जा 8 किती आला 1/2. म्हणजे दोन्ही रेशो जर सेम असतील तर तुम्ही न्यूमरेटर ॲड करा, डिनॉमिनेटर ॲड करा, आलेली व्हॅल्यू सुद्धा तुमच्या पहिल्या रेशो एवढीच असणार आहे. ही प्रॉपर्टी आहे, ही आपण इथे आता यूज करू शकतो. म्हणजे बाय इक्वल रेशोज, थेरम ऑफ इक्वल रेशोज किंवा प्रॉपर्टी ऑफ इक्वल रेशोज म्हणलं जातं त्याला, बाय थेरम ऑफ इक्वल रेशोज. काय म्हणता येईल मला, दिस इज इक्वल टू LHS इज इक्वल टू या दोन्हीची ॲडिशन टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन हे मी लिहिताना असं लिहितो टॅन थिटा प्लस ह्या दोन टर्म इथे येतील सेक थिटा मायनस 1 आणि विच विल बी इक्वल टू LHS. जसं इथं LHS होती 1/2 तसाच इथं हा LHS आहे. दिस विल बी इक्वल टू ॲडिशन ऑफ बोथ. दोन्हीची ॲडिशन केली तर मला LHS मिळणार आहे. आणि हे जे मिळालं हे काय आहे, दिस इज RHS, हेन्स प्रूव्ड. आलं लक्षात. काय केलं आपण, थोडासा ऑफबीट क्वेश्चन आहे, थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. यामध्ये मला रॅशनलायझेशन पहिलं तर करावं लागलं. ओके, ही जी स्टेप आहे या स्टेपला आपण काय म्हणतो रॅशनलायझेशन. ही जी स्टेप्स आहे याला आपण म्हणतो रॅशनलायझेशन. इथे तुम्ही रिझनमध्ये लिहा किंवा आधी लिहा रॅशनलायझिंग. रॅशनलाइज केलं, प्लस साईनने मल्टिप्लाय डिवाइड केलं, सिम्प्लिफाय केलं, त्यानंतर मला एक नवीन रेशो मिळाला इथे विच इज इक्वल टू द ओरिजिनल रेशो.
ओके, या दोन्ही रेशोज सेम दाखवले. हा माझा ओरिजिनल होता LHS, हा मला न्यू रेशो मिळाला. दोन्ही सेम आहेत. बाय थिअरम ऑफ इक्वल रेशोज मी दोन्हीचे ॲडिशन करू शकतो, तो पण सेमच असेल, इक्वल टू LHS, सो विच इज इक्वल टू RHS. ओके, दिस इज हाऊ एक्झाम्पल जरी चेंज झालं तरीसुद्धा आपण त्याचा सोल्युशन असं काढू शकतो. ओके.